ह्या सगळ्या ज्या मिसिंग लिंक आहेत त्या मी आता शोधायला सांगितल्या आहेत. मला वाटतं पण मात्र काम अतिशय ज्या जे काम झाले ते तर अति समाधानकारकच आहे. अजिबात त्याच्यामध्ये काही मला वाटत नाही की काम अजिबात असं घडलेलं नाही आहे. तरी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये आपण मी विभाग आयुक्तांना तसं धन्यवाद देईल, कारण आपण त्यावेळी मी सातत्याने आढावा घेत होतो. आणि नवीन एसओपी आपण तयार केलं. आता हा जो एसओपी आपण तयार केला याच्यामध्ये मला वाटतं की हे सगळ्या मिसिंग दुरुस्त होतं. बरीच प्रकरण आली का अशा तक्रारी काही? नाही, कन्नड झालं आमच्यासमोर, पण बाकी आता आढावा घेतला मी जिल्हा स्तरावरून. तर असे काही माहिती जी येते ती पुन्हा एकदा व्हेरीफाय करायला मी करायला सांगितलेली आहे. असंही बोललं जातं की अर्जच येत नाहीयेत, म्हणजे याच्यासाठी प्रमाणपत्रांसाठी लोक अर्जच करत नाही, तर मग प्रशासनानं प्रमाणपत्र द्यावी कशी, अशी एक चर्चा आहे. नाही, आपला मुद्दा बरोबर आहे. ते समोर मुद्दा आलेला आहे की प्रमाणपत्र लोक अर्जच करत नाही, प्रमाणपत्र कशी देणार. वास्तविक याला मी काही फार असं मी सहमत नाही त्या गोष्टीला. कारण ज्यावेळी समिती स्थापन झाली, आम्ही ज्यावेळी सूचना दिल्या त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याच्या, आम्ही काय म्हटलं होतं गावोगावी दौंड्या द्या, लोकांपर्यंत जा, लोकांमधून गेलं पाहिजे. आता इतक्या मागच्या वर्षभरामध्ये ग्रामसभा झाल्यातच ना. आता 1-2 ग्रामसभा झाल्या. त्या ग्रामसभा बऱ्याच ठिकाणी आता कागदोरच होतात. असे आपल्या लोकांच्या तक्रारी असतात नेहमी. त्या ग्रामसभेत चर्चा होत नाही. किंवा मला वाटतं ह्या त्रिसदस्यीय समितीला अधिक कसं प्रभावीपणे काम करता येईल त्यासाठी त्यांना मला वाटतं करावं लागेल. कारण काही जिल्ह्यांमध्ये असं दिसतं की काही तालुके निरंकुश दिसतात, म्हणजे गावं जे निरंकुश दिसतं. असं निरंक होऊ शकत नाही ना. तिथं आलेला अर्ज किंवा लोकांनी अर्जच केलेला असं नाही. ज्या जिल्ह्यांमध्ये अधिक तीव्रता विषयाची होती तेच अर्ज येत नाही असं म्हणणं चुकीचं आहे. पण आता अर्ज किती आहेत, किती केलेले आहेत, दिलेत किती, असं तुमचं काय? नाही, आता स्टॅटिस्टिक्स माझ्याप्रमाणे समिती गठीत होण्यापूर्वी साधारण 2.5 लाख दाखले दिलेले होते. आणि समिती गठीत झाल्यानंतर मागच्या 5-6 महिन्यात आपण 61,000 दाखले दिले. 61,000 दाखले दिले. आता काही गावांमध्ये जिथे वंशावळीचे किंवा मी म्हटल्याप्रमाणे लोकांमध्ये जो काही गैरसमज असेल त्यामुळे अर्ज कधी करत नसेल. आता आम्ही एक मोठा ड्राईव्ह घ्यायला सांगितला आहे की ड्राईव्ह घ्या मोठा. कारण आता जुन्या ज्या लिपी आहेत ज्याच्यावर ते पूर्वीची नोंदी आहेत, इथं कसं आहे हैदराबाद गॅजेटचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की इथं सगळे नंबर आहेत 1000, 500. तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य ठिकाणी नावाने नोंदी आहेत. आता हे नंबरमुळे आपण वंशवळी निश्चित करायला सांगितली. आणि आता मला वाटतं तो आम्ही नवीन एसओपी तयार केला, ती कॉपी देतो आपल्याला मी. पण तो एक मोठा ड्राईव्ह झाला ना, तर मला वाटतं अनेक बऱ्यापैकी याला मार्ग निघेल. फक्त जरांगी पाटलांना किती वेळ मागणार आहे तुम्ही हे सगळं जे आता सांगितलंय काही गोष्टी सुधार आणण्यासाठी? आता तुम्ही उपोषण करू नये म्हणून आता मी काय विनंती करतो त्यांना. किती दिवस मागणार आता? त्यांना विनंती करू, त्यांची काय भूमिका आहे ते एकदा समजून घेऊ. काही मुदत देतोय का? नवीन ड्राईव्ह घ्यायचा आहे, त्याला काही मुदत वगैरे देतोय का? हो, मुदत मी विभाग आयुक्त स्थळ मी देतोय का, मी कार्यवाही करतो. पण आता त्यांच्याशी एकदा चर्चा केल्यानंतर त्यांचे काही मुद्दे आणखीन त्याच्यामध्ये आता न्यायमूर्ती शिंदे साहेबांशी मी बोललो. ते स्वतःने मराठवाड्यामध्ये दौरा केला न्याय शिंदेंनी. त्याने गती पुष्कळ आलेली आहे. आता जे 58 लाख नोंदीचा जे पाडले उल्लेख करतायत तो सगळ्या राज्याचा उल्लेख आहे. आता आपण बऱ्याच ठिकाणी दिला आहेत आता नोंदी. 6 महिन्यामध्ये 61,000 प्रमाणपत्र दिले असं तुमचं म्हणणं आहे. बऱ्याच लोकांचा आक्षेप असा आहे की ही सगळी जी प्रमाणपत्र दिली आहेत ती जुन्या रेकॉर्डनुसार दिलेली आहेत. हैदराबाद गॅजेटच्या नंतर 61,000 दिली गेली. हैदराबाद गॅजेटच्या नंतर 61,000 दिली गेली. ते गॅजेटच्या उल्लेखाची आहेत का जुन्या उल्लेखांनी? गॅजेटचा आधार आहे का त्या? तर गॅजेटचा आधार घेऊनच केला. नाही ते वंशवळी एस्टॅब्लिश करतानाच केलं आपल्याला. ठीक सर, अभी जो मीटिंग हुई उसके बारे में अभी मीटिंग काफ़ी विस्तार से हमारी चर्चा हुई. जहाँ कुछ खामियां हैं उसके ऊपर अभी गौर कर रहे हैं हम. लेकिन सरकार ने जो कदम उठाए मैं समझता हूँ कि हमारे लोगों ने काफ़ी अच्छा काम किया. और करने की आवश्यकता है तो हम उसका और काम करेंगे. कितने दिन की मोहलत मांगनी? अभी देखते हैं ना, उससे बात करके. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.